international border of Austria and Germany underground. किती वाटतं तुझं काही बी हेच बेबी ब्रेक कसा लागेल ती फिलिंग येते ते KGF मध्ये नेत नाही का. हो. We were in 17th century. Now we are going in the 16th and 15th century. Is crossing the border underground. अशी मम्मी सापडले होते. Hello guys, welcome back to House of क्लिफाली. and here it is a day 8. आणि फायनली सेकंड लास्ट डे इन ऑस्ट्रिया Yes, ऍक्च्युली yes. बिकॉज टुमॉरो आम्ही चाललोय वी विल ड्राईव्ह बॅक टू Netherlands. Guys, Netherlands. tomorrow Netherlands is like 1100 kilometers and we really plan to do it in a day. So it's going to be like one stretch. एकदम. मला तर काही करायचंच नाही, मला साईडला बसून झोपायचंय. क्लिफर्ड चालवणार आहे फुल डे गाडी. आम्ही विचार केलाय वी विल ट्राय टू लिव्ह ऑस्ट्रिया बाय 9 मॅक्स. हो गाइस, कारण मेन हायवेला पोहोचायला गोट टेक 1-2 hours. तिथेच जास्त वेळ जाणार आहे कारण वी आर स्टेइंग राइट इन द माउंटन्स अँड माउंटन्स मध्ये स्पीड लिमिट इज लाइक 50-60. सो टिल रीच द मेन हायवे अँड मोमेंट वी आर क्लोज टू द बाउंड्री ऑफ ऑस्ट्रिया and then we can enter Germany and then we have to only cross Germany, so we are at end of Germany. हा म्हणजे आम्ही फक्त जर्मनी क्रॉस करून जाणार आहे, बाकी कोणतीच कंट्री नाही. देन वी विल डायरेक्टली एंटर टू नेदरलँड्स. Directly enter Netherlands towards Eindhoven side and then it's Netherlands. So Germany will have autobahn, no speed limit. So I let's see how it goes tomorrow. गाईज पहिले ना आम्ही विचार केला होता की आम्ही एक स्टॉप घेऊन जाऊ, पण ते एक कसं असतं ना की आता ट्रिप संपली, आता आम्ही पण खूप दिवसापासून बाहेर आहे आणि इथे इझी आहे थोडंसं, म्हणजे आपल्या याच्यापेक्षा. हा म्हणजे गाईज आम्ही पण जेव्हा येत होतो ना काहीच नाही वाटलं. दॅट 800 kilometers we felt nothing. Like I was like saying, yeah man, we can just take another 400 kilometers. It was nothing. I felt nothing like because of the त्या highway. दिवशी पण आम्ही जर आमच्या ऑफिस नसतं ना, पहिल्या दिवशी जर तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल, आम्ही 2 वाजता निघालो होतो कारण ऑफिस पण होतं. बट जर ऑफिस नसताना आम्ही सकाळी निघालो असतो ना, आम्ही 1 वे मध्ये इन्सब्रुक केलं असतं, म्हणजे Yes. ऑस्ट्रिया कव्हर केलंच असतं आम्ही. आणि guys, आज I said eyes, it's a Konkani word. Eyes means today. So आज आम्ही चाललो आहे ऑस्ट्रियाज साल्झबर्ग्स डीपेस्ट सॉल्ट माइन. म्हणजे ती अजून ऍक्टिव्ह सॉल्ट माइन आहे विच इज 7500 years ओल्ड. सो आम्ही त्या माइनला चाललो. आम्ही ना पहिले विचार केला होता, म्हणजे आम्ही लास्ट इयर पासून जेव्हा पण आम्ही ट्रॅव्हल करतो ना, आम्ही विचार केला गेल्यावर ना कुठेतरी एक त्या कंट्रीचं काहीतरी स्पेशल. ब्रेक, आम्ही कोल्ड कॉफी पितो. दिला पण नाही, फक्त असं तोंडाला लावला माहिती का, माझ्या दिला पण नाही. तर गाईज आम्ही विचार केला होता की आम्ही काहीतरी करत जाऊ म्हणून. मग आता इथे आम्ही साल्झबर्ग मध्ये बघितलं ना, तर इथे खूप पॉप्युलर आहे ते सॉल्ट माइन. मग म्हटलं ठीक आहे, थोडीशी हिस्ट्री पण कळेल आणि आजच्या दिवसासाठी कसं वी विल कीप इट. So with today's days relax, we go to the salt mine, guys. It's like going to be a very nice train journey inside deep in the mountains, and there are very big slides inside the mountain to go more deep and deep. And त्या टाइमला कसे लोकांनी सॉल्ट माइनिंग केली होती आणि अजूनपर्यंत ऍक्टिव्ह सॉल्ट माइन आहे ते. सो वी गोइंग टू एक्सप्लोर दॅट आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. म्हणजे आम्ही पण खूप एक्साइटेड आहे पहिल्यांदा बघण्यासाठी. आणि आय थिंक ना, म्हणजे आम्ही पण 1-2 रील बघितल्या लोकांच्या, त्याच्यावर आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे आपण पण जाऊन बघून येऊ आणि आमचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. सो स्टे ट्यून गाईज. आता वाजले आहे 11:15. आम्हाला 11:45 ला पोहोचायचं आहे पण तिकडे अँड वी आर ऑलरेडी लेट. सो गाईज लेट्स गो देयर नाउ. येस, स्टे एक्साइटेड. आणि तुम्हाला कळत असेल की ऑस्ट्रियाला तुम्ही कुठेही बाहेर थांबले तर तुम्हाला मागून दिसतं असं सुंदर माउंटेन व्ह्यू. येस, म्हणजे कुठेही थांबा, ऑस्ट्रिया इज व्हेरी ब्युटिफुल. जर तुम्ही विएनाला गेला तर माउंटन नाही दिसणार. विएना इज मोर ऑफ विएनाला तर गरम आहे. तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल, नुसतं गरम. काय वैतागलेलो आम्ही लिटरली, गरमीने वैतागलेलो. ते बस मध्ये ना आम्ही ते सिटी टूर केला, असं वाटत होतं की सजा करतोय आम्ही. हा, स्लोवाकियाला म्हणजे छत्री गित्री घेऊन स्लोवाकियाला. येस, लिटरली असं वाटलं होतं की भाई बस आता उतरव भाई, कुठेतरी उतरवून दे आम्हाला. आम्ही ना एका स्पॉटला गेलो, की मोठा स्पॉट होता, त्यांनी बस 20 मिनिटं थांबवली होती. आम्ही 3 मिनिटात जाऊन पुढे आलो आणि जाऊन सावलीत बसलेलो दोघं. गाईज आम्ही गाडी घेणार आहे कारण मी लेट. येस, सो स्टे एक्साइटेड. स्टे ट्यून, लेट्स गो. आणि गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत. हे बघा, हेच आहे ना. हो, पार्किंग कुठे करायची आहे? पार्किंग अजून पुढे बघू. ओके. हे तर वॉटरफॉल आहे रे. लायकिन्स्टेन क्लाम जे आपण गेलो तिथे. ओके. क्लिफर्ड तिकडे तिकीटचं बघतोय. आम्ही 12चा स्पॉट बुक केलाय. आम्ही ऑनलाईन बुक केलाय. तर वी पेड €35 ईच. सो आय थिंक इट्स गुड, बट लेट्स सी एक्सपिरियन्स कसा असेल. आणि फक्त
तर बाकी आहे 7 स्पॉट. आम्ही बुक केलेला आहे 12चा. गाईस, सो करंटली आम्ही आहे स्टॉप 1वर आणि स्टार्ट होणार इथे 2 पासून, इथून सॉल्ट मायनिंग. आणि वी डोंट नो कुठपर्यंत नेतील, बट ओके, दिस इज द मॅप. आणि हे असं म्युझियम टाईप बनवलेलं आहे. आणि इन्फॉर्मेशन बघा, दिस इज फ्रॉम 1629, 1650, 1618. आणि आय थिंक दिस इज डिफरंट काइंड ऑफ सॉल्ट, मे बी. अँड फायनली वी आर स्टार्टिंग विथ द टूर. येस खूप एक्सायटेड आहे की काय बघायला मिळालं आतमध्ये. गाईज, इट्स गोना बी लाईक अ गुड एक्सपिरियन्स अँड एव्हरीथिंग ऑल. इफडला खाली सोडून येणार आहे मी, मम्मी तुला त्यासाठी मीठ घेऊन येईल. कारण की तो दिसतो पण तसाच आहे. ते मायनिंग मध्ये काम नाही करत का? कलर तर मिट्टी उघडे, मीठ उघडे, सोना चांदी. चलो पटकन ट्रेन करतो आणि .1 पासून चालू करू. जा तू तिकडे, सांग असं. दिस इज इथून ते .2 पर्यंत इज अ ट्रेन विच विल बी गोइंग डाऊन. ट्रेन मध्ये बसून मग इथे एक चॅपल आहे, इथं लोक प्रे करतात बिफोर एंटरिंग द डीप माइन. टू प्रेयर इन कम हिअर. इथं आय डोंट नो काय 3 गाईज आम्ही तुम्हाला इथे दाखवतो. हे सगळं लिहिलेलं आहे इथे. ओके, आम्ही करू पहिले आता .1 पासून स्टार्ट. First time we are going to experience German and Austrian border underground. Yeah, you see the point number 4. That's international border of Austria and Germany underground. मी बघितलंच नव्हतं. Yeah, so we are going to do this underground border control. वाव, हे बघा .4 म्हणजे इथे, म्हणजे आम्ही अंडरग्राउंड पार करणार आहे. आणि मग 5 to 8 11 we have a side. हे मग इथं बोट टूर असणार आहे आणि मग इथून परत खाली जायला स्टाईल. And then you walk, and then you use the elevator or escalator to go back up. ते तुझं काम आहे 11 नंबरचं. Oh, तुला guys, किती- this is 7,500 years old mine, and this is actually an active mine, which is still people इकडनं salt घेतात लोकांना. So आणि टेन्शन नाहीये, फोटोग्राफी परमिट आहे. ये म्हणजे we can take the video inside the. We can take you all inside. We can, while you're going in the train, we can show everyone. यस. Let's go. आणि पहिले असणारे एक नॉर्मल इंट्रोडक्शन वाली मूवी. Ha, they are going to first show like a movie theater scene. So इथं amphitheater type आहे. हे बघा, So आम्ही बघून movie दाखवू and let's try to show you. बघून मूवी दाखव. Come. इथे बसूया ना. Der Mineral immer weiter in die Tiefe des Berges zu seinen schimmernden Adern. Diese Adern आता आम्ही घेणार आहोत चेंज करण्यासाठी कपडे. Yes. त्यांनी आम्हाला सूट्स दिले आणि वरतूनच घालायचे. आता क्लिफर्ड बघू कसा दिसणार आहे. गाईज, क्लिफर्डला बघा आणि मला बघा. I will show you. हे बघा. कैदी वाटते तुझं, कैदी. हे चल, विल गो इन द. म्हणजे मला एकदम मी वर्कर टाईप वाली फिलिंग येऊ लागली. वर्कर लाईन मध्ये लागलेला आहे. कुठे करायला. गाईस, ये वृषाली अँड ही ट्रेन दिसती का तुम्हाला? ह्याच्यावरती आम्हाला बसून एकदम डीप इन द माउंटन जायचं. खाली ते फोटो पण काढतो. हो, सो नाव वी गोइंग टू सिट ऑन दिस ट्रेन. हा माणूस कसं बसत असं, and we're going to go deep in the mountains. आम्ही आता ग्रुप फोटो काढतो. ग्रुप म्हणजे आमच्या दोघांचा फोटो काढतो. मग ओ माय गॉड, इट्स 1450. चल, तू मागे बसणार का मी मागे बसतो तुझ्या? पुढे बस, मी तुला शूट करू. ओके, चलो गाईज. आम्ही सध्या बसलो आहे ट्रेन मध्ये आणि माझ्या मागं बसाल तुम्हाला सगळं दिसतंय आणि पुढे पण दाखव. किती डीप आहे ना. ते ट्रेन असं माउंटन दिसतंय. हा ना. आणि सगळे कॅमेरा इथे, कॅमेरा इथे. आम्ही चाललो आहे घराच्या आतमधून.
भारी वाटतंय. भारी वाटतंय. बॅक कॅमेरा दाखव. हे बघा थंड आहे गाईज, एकदम थंड झालंय अचानक. गाईज आम्ही खूप डीप चाललोय, आणि खूप थंड वाटतंय. खूप थंडी आहे अँड ट्रेन अशी झपाझप झपाझप चालली आहे. ती जाण्याची 2 पटरी वाटते. गाईज आता आम्ही ट्रेन मधून उतरलो आणि ना समोर नेत आहे. तुम्हाला मी आता दिसणार नाही कारण की एवढा लाईट नाही इथे, पण हे बघा आणि चालत चालत नेत आहे. मला असं वाटतंय की ते बॉर्डर पार करून नेत नाही का कुठेतरी. तो कुठे राहिला? असं ना किती वाकून चालायला लागतो आणि मी दिसणार नाही कारण खूप अंतर हो. आणि गाईज आम्ही खूप डीप आले माऊंटचा. It's good experience. Let's go. Look at the back. वाव, हे बघा थोडा व्हिडिओ ब्लर असणार आहे पण ठीक आहे. ट्राय टू अंडरस्टँड कारण की खूप खूप काळोख आहे. बट गाईज खरं सांगतो कोणत्याही 5 स्टार पेक्षा भारी इथं वाटतंय. मस्त थंड आहे. Before we start, I want to say I'm sorry about my voice. I lost it about 2 days ago and I'm still looking for it. So this is the best I can do. So if you can be a little bit quiet when I'm talking, that would be very good. Elf here inside Book Salt Mine. Click Elf is a traditional greeting of the miners with which they express their hope to return to the surface safe and sound. But it is also a wish to the mountain to open up and release its treasure, the white gold of the Dunberg, so the salt here in the mountain. And this appeal was answered until 1989 when active salt mining came to an end due to financial reasons. But we started producing our own gourmet salt here in 2020 again in smaller portions. Today, we're going to take a trip through time. We're going to start here in modern times, so in the 21st century, and we're going to travel all the way back to the iron times and see how the people used to mine the salt back in the day. But before we start with that, we're going to watch a quick movie on this wall right here about our salt mining. Entrance of salt mining starts here in the Obersteinberg Gallery. We are already 750 meters inside the mountain and 120 meters below the surface. As a comparison, the South Tower of St. Stephen's Cathedral in Vienna is 136 meters high. Für die Instandhaltung der Stücke. गाईज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बॉर्डर क्रॉसिंग फ्रॉम ऑस्ट्रिया टू जर्मनी. नाही, ऑलवेज आम्ही- वी शो यू फ्रॉम द हायवे. यावेळेस आम्ही टाकणार आहे अंडरग्राऊंड बॉर्डर क्रॉसिंग 1 स्टेप अबाव. हे बघा गाईज तुमच्यासाठी एवढं सगळं करतो आम्ही. Let's go. आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत. What is this? सबस्क्राईब करा. चलो चलो. वाव. अँड पुढे अँड दिस इज द इंटरनॅशनल बॉर्डर. हीच होती ना मागची. हीच होती. ओके. गाईज फायनली आम्ही जर्मनी मध्ये आहे. नो ऑटोबान बट वॉकी बान. अशी फिलिंग येते ते KGF मध्ये नेत नाही का हो मायनिंग करायला. हो. एकदम अंधारा मध्येच पूर्ण अंतर येतो नुसतं चालत चालत. गाईज सो आता आम्ही जाणार आहे स्लाइडने खाली. सो गाईज द क्विकेस्ट वे टू गो इन हिस्ट्री टू गो लाईक 3000 years बॅक इज अ टाइम मशीन. पण यांच्याकडे टाइम मशीन नाहीये बट दे हॅव अ स्लाइड. द स्लाइड ती आहे ही. This slide will take you to time machine. It is a time machine of here. It will take you back 3000 years ago. And there are some rules for this that you need to sit properly because it's like 300 meters straight down and it's like steep. So it's only pairs of 2. So we're going to have fun. क्लिफर्ड मला पकडणार आहे. Oh. आणि असं जाणार आहोत आम्ही खाली. आणि जर कोणाला ही स्टेप घ्यायची नसेल तर तुम्ही स्टेप्सने पण डायरेक्ट खाली जाऊ शकता. हे खूप छोटं आहे रे. आणि गाईस त्या काळामध्ये ना अशी मशीनने ही मशीनने त्याने पूर्ण खणलेले अँड ह्याने खूप भारी सायन्स टेक्नॉलॉजी वापरले. इफ यू सी बिहाइंड मी इज दिस पंप वेअर दे पंप वॉटर डाऊन 3 kilometers. NaCl येतं. NaCl तुम्हाला माहिती आहे व्हॉट इट इज. सोडियम क्लोराइड. So they pump water and they use this technique known as lease mining in which water gets mixed with the salt and then they pump it out and then this water is with the salt and मग ते त्याला extract करतात salt ने. So म्हणजे काय टेक्निक वापरलं त्यांनी. वा वा. Let's go.
आणि हे बघा या मशीनचे मार्क तुम्हाला याच्यावर पण दिसतील. हो हे मशीन हे जे दिसतात ना that- हा इथे मार्क. Actually हे फक्त स्कल्पचर आहे, त्यापेक्षा 3 times मोठी मशीन आहे, बट दॅट शोड लाईक इट वॉज दिस. चला गाईज आता आम्ही जाणार आहे स्लाइड वरती. सो मोस्टली वी आस्क इफ दे कॅन टेक अ व्हिडिओ, वी कॅन टेक अ व्हिडिओ, बट इफ इट्स पॉसिबल वी कॅन, वी विल शो यू हाऊ वी गो डाऊन. I'm गोइंग इन टाइम excited. मशीन. येस. किती पुढे मागे See, now they said this is 80, this is 90s, so now we're going in 70s because this is 7,500 years old. हो चलो. Let's go. बेबी ब्रेक कसा लागेल? पोहोचलो आम्ही. मी म्हटलं ब्रेक कसा लागेल? That is a nice experience. खूप छोट होतं. बम थोडं गरम झालं. So your pictures will be done after the tour, including your speed for you to buy. And I hope you like the first slide because we have a second one and it's much cooler than Guys, so आता आम्ही चाललो त्यांच्या मेन फाउंटेन एरियामध्ये वेअर दे यूज दिस वॉटर. तिथं वॉटर आहे अँड दे सेड यू कॅन टेस्ट इट, बट त्याने सांगितले 1 ड्रॉप बिकॉज इट इज 30% ऑफ सॉल्ट. खूप जास्त आणि ते खारट म्हणतात असेल. ओव्हरऑल सी जे आम्ही सॉल्ट कधीच 0.3, सो 30, सो ओनली 1 ड्रॉप इज रिक्वायर्ड. आणि मी Let's check it. क्लिफर्डला नाही खाऊ देणार. नाही कारण मला सवय आहे, इथं जेवणमध्ये एवढं मीठ असं सवय आहे मला. चालेल. आणि हे बघ 17th सेंचुरी. आणि आम्ही या बोट मध्ये बसून अजून अंधारात चाललोय. म्हणजे आणि ते तिथे आता क्लिफर्ड टेस्ट करणार आहे. You cook so bad. Come here. rules on the boat as well. Please do not stand up, do not lean to the sides, do not pour anything into the water, and you can take pictures and videos, of course, but please without any flash. गाईज आम्ही तुम्हाला दिसणार नाही, पण आम्ही पण एका आम्ही- बोट मध्ये बसलोय आणि एकदम अंधारात चाललोय. आणि बघा फक्त तुम्ही, तुम्हाला दाखवा. त्यांनी ना असे या स्टोन्स वर ना मूवी टाईप बनवलंय. गाईज हे तुम्हाला दिसतंय ना, एकदा बघा तुम्ही. हे बघा ही नुसता हिरा नाही बरं का. हा याचा हिरा आहे. कसला? गाईज सो मिठाचा हिरा. तसं आहे, त्या टाइमला त्यांनी काय केलं, इकडच्या लोकांनी खूप साऱ्या लाकडी आणले आणि सॉल्व्हेंट मध्ये फेकलं आणि त्या लाकडींवरती खूप सारे सॉल्टचे क्रिस्टल्स यायला लागले. आय थिंक आफ्टर 1-2 months ना यायला लागले. 2 months मग ते काय केलं की फॉर एक्झाम्पल, सो ते मग काय करायला लागले, हे जे स्टिक्स आहे ना याच्यावरती हे यायला लागले ना सॉल्ट क्रिस्टल, then they started to give it as a token of gift to all the visitors for almost म्हणजे more than 400 year ago. नाही from 400 years of age, but unfortunately एवढे स्टिक्स नाही आहेत ना, but this stick was preserved, but they told us like we couldn't get the stick, but they still give us a gift, like some Something related to appreciation. salt. And now we were in 17th century, now we are going in the 16th and 15th century, which is double the speed, double the height, double the speed, and the same experience with the time machine. Let's go. Guys, so we are going to go again in the 15th century. So Second let's slide. go. Let's go. Yeah! Oh my god. It's fun. उतरा खाली. Guys, we are at the deepest point of the mine, which is accessible for tourists because we cannot go more deep. आणि माहितीये का, इकडचं ही कॅनल साईड जे आहे, चॅनल एव्हरी इयर 1 सेंटीमीटर शॉर्ट होत असतं, कारण प्रेशर येतं वरतून. 3,000 tons of pressure per cubic centimeter, म्हणजे एका सेंटीमीटर 3,000 tons आहे. म्हणजे इमॅजिन कर हाऊ मच प्रेशर आहे. सो लेट्स गो वॉकिंग. हे इथे लिहिलेलं आहे. येस. हे बघा, रॉक प्रेशर मुळे. तर चला आता आम्ही पुढे चाललो. गाईज आता तुम्ही बघत जावा, हे खूप छोटं होत असते. ते म्हटले इयरली प्रॉपर मायनर्स येतात तिकडं, मेक शुअर द चॅनल इज मेंटेन्ड. जास्त पण आणि गाईस तुम्हाला माहिती, दिस इज इन सर्कल. आम्ही ऑस्ट्रियामध्ये वापस आलो. हो, आम्ही जर्मनीला गेलो, जर्मनी को चुके वापस आ गए. चलो परत, वी आर गोइंग टू क्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर. नो, वी आर इन जर्मनी नाउ, सो वी आर गोइंग बॅक टू ऑस्ट्रिया. येस. Guys, you want to see? Let's see crossing border
अंडरग्राउंड येस डंकी नाही मारते हा लिगली. बरं लिगली चाललोय खरं मी. गाईज तुम्ही मला बघितला जर्मनीमध्ये एंटर करत. नाउ लुक एट वृषाली गोइंग बॅक टू ऑस्ट्रिया अंडरग्राउंड डंकी मार्गे. दिस इज द बॉर्डर कंट्रोल. चेक करत नाही आमचं. नाही. आणि गाईज तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये जे व्हाईट येतं ना ते सॉल्ट आहे. आय लिटरली टेस्टेड वन. इट वॉज लाईक व्हेरी सॉल्टी. लुक एट दिस. हे मध्ये मध्ये जे दिसतं का तुम्हाला व्हाईट लाईन दिस इज सॉल्ट. वी आर फायनली गोइंग आउट फ्रॉम जर्मनी entering Austria underground. This is Deutschland, Austria, and we are crossing the border. It's super experience crossing the border underground. Let's go. Let's cross the border. No immigration, no visa check. Just walk underground. Let's go. आणि तुम्ही पण आज 15 मिनिटासाठी जर्मनीमध्ये गेला आणि परत रिटर्न चाललाय ऑस्ट्रियाला. So let's go guys. म्हणजे 13th century मध्ये ना ऑस्ट्रियामध्ये सॉल्ट मायनिंग वॉज द ओनली सोर्स ऑफ गेटिंग मनी. म्हणजे त्या टाइमला फक्त त्यांच्याकडे पैसे फ्रॉम हे होते. सो नाव वी आर गोइंग टू गो अपस्टेअर्स. लेट्स गो. In the Middle Ages, both surface grind sources and the labor-intensive method of mining rock salt were known. This era saw numerous improvements. The pushcart, which simplified transport, the assisted routing of fresh air through the galleries, and the groundbreaking idea of producing brine directly in the mountain. गाईज सो कसं आधी हे सगळे मशिनरीज नव्हते ना. सो वी आर नाव इन द 14th century. यू कॅन सी वी आर इन द 14th century. अँड ते काय करत होते वरती पाणी भरून हे पाईप्सने फ्रॉम द हिल टू डाऊन आणि खाली दे यूज टू हॅव लाईक अ व्हेरी बिग पॅन heated with fire and they used to extract salt without this machineries in the 14th century. So we are now in 14th century guys. Let's go. आणि आम्ही मीट पण बघू. रिअल मीट आहे बघू गाईज. आणि इथं ऍक्च्युअल मीट ठेवलंय वेगळ्या वेगळ्या टाईपचे. हे थोडं थिक मीट आहे. हे अजून पावडर आहे. हे गाईज सॉल्ट बी बघा. सॉल्ट बी नमक शमक डाल देते हे. लेट्स गो. Guys, we saw something over here that is written birth of Christ. We I don't know is it Jesus Christ, but Let's see. Google it out and let you know. येस. So, सोडून गेले आम्हाला सगळे लोक. सो गाईज इथं बघा 1618 मध्ये when the miners were digging त्यांना लिटरली असे मम्मी सापडले होते. डिग करताना त्यांना असे मम्मी सापडले. अँड देन दे थॉट द बॉडी इज सो फ्रेश बिकॉज इट वॉज प्रिझर्व्ड विथ द सॉल्ट. अँड देन दे टुक द बॉडीज अप टू एक्झामिन. बट विदिन 1 month द बॉडी वॉज गेटिंग रॉटेड बिकॉज नो सॉल्ट अँड दे हॅड टू बरी देम. But they say if they still start digging, they will find more mummies underground. So this is in 60s. And when they said that before Christ that I said, right? That is before Jesus Christ was born. 100 years before that also they were doing mining that we saw in the video. So this is not a real, this is dummy. But they showed like this, like they found it in mining. Let's go for now. So guys, I'm almost end of the tour la aloy. So now we have a modern escalator to go upstairs, and then another we will take the train and go out. But it was overall a very good experience. म्हणजे 1.5 or 2 hours. आणि खूप मला तुम्हाला काय काय सांगायचं आहे जरा बाहेर जाऊन सांगू. आणि आम्हाला दे विल with this entry ticket we can also go to their main factory where they're actually making salt in one of their city. So we might go there. We will show you whatever we do. Let's go guys. So हे बघा आम्हाला हिस्ट्री मध्ये जायचं होतं. तर we used old techniques and now we are coming back to modern life, back to 2000s, back to 21st century using the modern technique. That is the escalator. आणि आम्हाला वाटलं गिफ्ट मिळेल. गिफ्टच्या नावाखाली आम्हाला मिळाले सॉल्ट. हो जे वृषाली जेवणात टाकणार आहे सगळे एकत्र आणि एकत्र खारट जेवण देणार आहे मला म्हणजे खायला. मी क्लिपडला वर्षभर ना ऑस्ट्रियाची मेमरी देणार आहे. आणि गाईचे एस्केलेटर बघा खूप वरती आहे. म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. हे बघा आणि खाली दाखव. वाव खूप खालून आलो आम्ही. Oh, and now we are going to the future. No, to the present. फ्युचरची मशीन अजून काढली नाही. त्यासाठी क्रिश मूवी मध्ये जावं लागेल. राहू दे. चला गाईज आपली जुगजुग गाडी परत थांबली आमच्यासाठी. बसू त्याच्यात.
अँड लेट्स गो. मागं जा, इथं इथं लेट्स गो बॅक. सो गाईज आम्ही परत चाललो बॅक टू आवर स्पॉट अँड लेट्स सी द ट्रेन जाणार आहे परत आहे. आणि हे बघा गाईज, हे दिले आम्हाला मीठ. आता वर्षभर मीठ पडलं बोलले असतो. लेट्स गो. सो चाललो वापस. आम्ही चाललो वापस आणि ना जाताना एवढी फास्ट नाही वाटली, पण आता जरा जास्त फास्ट कारण वाटते. आता उतरतीये ना. अरे हो, लेट्स गो. पण मजा येते काय, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. हा खूप मजा आली. तुम्हाला बाहेर भेटू आपण. गाईज फायनली ट्रिपच्या शेवटच्या दिवशी क्लिफर्ड आता काळा नाही पडणार. मी नाही दिसत जास्त काय ते तू स्वतःच्या नजरेनं बघ. माझ्या आणि काही आम्ही ना एका जेलॅटोच्या शॉप मध्ये आलोय जिथे ही हॅज गॉट दिस जेलॅटो शॉप हॅज गॉट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड इन प्रेझेंटिंग 1301 फ्लेवर्स ऑफ आईस्क्रीम. आम्ही तर तिथे बसून डिस्कस करूया. म्हणजे फोटो आहे माझ्याकडे, मी वरती तुम्हाला फोटो पण टाकते याचा. तुम्ही जर साल्सबर्गला आला तर यू शुड ट्राय दिस जेलॅटो. आणि आमचा खूप भारी एक्सपिरियन्स होता. आम्ही फोटोज पण काढले. थांबा. सॉल्ट माइनचं शी. आणि हा पण एक. ते जे कोस्टर मधून खाली येते आणि डेट पण आहे यावर 26 मे 2026. आणि वरती आपली स्पीड पण आहे. मजा आली. आणि गाईज नाव वी आर इन द सिटी सेंटर ऑफ साल्सबर्ग. हो. आणि आम्ही असंच एक्सप्लोर करतोय, एक्सप्लोर चालतोय. मस्त आम्ही लंच केला, जिलाटो खाल्लं. हा. आणि आता असं समोर चर्च वगैरे थोडं वॉक करतोय, कारण की आमचा शेवटचा दिवस आहे ना. सो टुडे वी डोंट वॉन्ट टू जस्ट शूट. मग आम्ही थोडंसं आमचा पण टाइम स्पेंड करतोय आणि रिलॅक्स जस्ट फक्त फिरतोय इकडे तिकडे. बट समोरचा व्ह्यू बघा. हे बघा, फुल आता वीकेंड आहे ना, म्हणून फुल बिझी स्ट्रीट. मागून पण गाईज आम्ही पोहोचलाय एका ब्रिज जवळ, जिथे त्यांनी ताले लावलेले आहे. आपला लावायचा का? आमचा लागला ऑलरेडी ताल. देवाने लावलाय आपला ऑलरेडी. फर्जी मध्ये आम्ही बिलीव्ह नाही करत. हे बघा, कुत्रा पण कसं पाण्यात चाललंय. कोणता? ओ हे बघा गाईज, तर कुत्रा पण पाण्यात चाललाय. त्या बिचाऱ्याला पण गरमी झाली होती वाटतं. आणि ते एन्जॉय करतो. त्याला म्हणे जाऊन वाहून जाशील रे भावा. आपण पण या साईडने गेलो पाहिजे का रे? कोणत्या साईडने? या साईडनं. सावळीत बसू गार्डन मध्ये. काय बोलला तू? सावळीत बसू. काय बोलला परत बोल. सावळी. सावली. हे बघा गाई, हे असं व्ह्यू दिसते आम्हाला. आणि मस्त चर्चचा पण आवाज येतोय कुठून हो, तरी. चर्चचे पण असे बेल्स रिंग लागले, तुम्ही ऐकू शकता बघा. हे बघून आम्हाला आपल्या पुण्याच्या नदी पात्राची आठवण आली. नाही, ते नदीपात्र खूप घाण असते. हा, ते घाण आहे, हे स्वच्छ आहे. हो. सो आम्ही आता बसतो, एन्जॉय करतो व्ह्यू. अँड लेट्स, आम्ही रात्री डिनरचा प्लॅन पण करू. लेट्स बघू ते क्लिफर्डला मी खाऊ देते का नाही. पहिले तू वॉटरमेलन खा. वॉटरमेलन उचकी आली मला. नाही, ते आपली आठवण काढतोय. Guys, so finally we left from Salzburg. We are on our way to the hotel, which is like. यार तू काय काळा येतोय. अरे अंदर झालं ना. तू काय ते एक्सेप्ट कर. आणि गाईस समोरून ना एक सुंदर व्ह्यू पण आहे. आणि परवा पौर्णिमा आहे ना, तर फुल मून पण दिसतोय. दिसतच नाही कुठे. क्लिफर्डला दिसत नाहीये, पण आय विल ट्राय टू शो यू. वेट अ मिनिट, इफ यू कॅन सी. गाईस कमेंट करून सांगा दिसतं का तुम्हाला. आता गेला रे झाडांच्या मागे. थांब, त्या साईडने येईल. पण दिसतोय. अरे एकदम असा फेंट. हे बघा गाईस, सरळ. हे बघा, तुम्हाला दिसेल आता मून. आणि क्लिफर्ड पण या व्लॉग मध्येच बघेल मून, कारण की त्याला त्या सनग्लास घातल्यामुळे दिसत नाहीये. फुल मोठा मून आहे ना. हा, कारण आता 31 तारखेला पौर्णिमा आहे ना. परवा. हा, परवा, जेव्हा आपण घरी असू.
हेलो गाईज. सो फायनली आम्ही आलेलो आहे आपल्या हॉटेलच्या जवळ, म्हणजे हॉटेलमध्ये झालो पार्किंग हा मध्ये. पार्किंग मध्ये आम्ही त्याच्या आधी म्हटलं की व्लॉग एंड करू, कारण की वरती जाऊन मोस्टली आम्हाला येतो आळस. आणि आम्ही होणार डूस. काय भाषा आहे ती. डूस म्हणजे वेगळं स्लीप. कारण आय गेस गाईज उद्या ना 1100 किलोमीटर 50 किलोमीटर ड्राईव्ह करायचं. सो वी आर प्लॅनिंग टू मेनली रीच ऑर स्टार्ट फ्रॉम हॉटेल ऍटलिस्ट बाय 9. कारण की गाईज नाही तर आम्हाला ना खूप वेळ होईल आणि घरी पोहोचून कसं, एक तर आमच्याकडे परत फक्त संडेचा एकच दिवस आहे. काय झालं बाबू? जरा घाण झाली ते साफ करू. अरे आपण साफ कर ना. ते स्वतःची गाडी असली ना की असं खूप असं थोडंही काही झालं की असं जीव अडकतो ना, म्हणून लगेच क्लिफर्ड असं कुठे कुठे काय. सो गाईज फायनली हा, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? फॉर ते तू लक्ष दे ना. एक्सपिरियन्स फॉर ते सॉल्ट वॉटर. गाईज आम्ही सॉल्ट वॉटर नाही, आम्ही सॉल्ट मायनिंगला गेलो होतो. गाईज इट इज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स. आय फील आम्ही हमेशा वी आर ऑलवेज वॉन्टिंग टू बी ऑन द टॉप ऑफ द माउंटन्स, बट रिअली समटाइम्स गोइंग डीप इन साइड द माउंटन्स, गोइंग अंडरग्राउंड अँड सी हाऊ इज ऍक्च्युअल द नेचर इज अ डिफरंट लेवल गाईज. आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माहिती का. ट्रेनने आत घेऊन चालले आम्हाला आणि वी लाईक आम्ही लाईक समटाइम्स बियॉन्ड इमॅजिनेशन असतं गाईज की देर इज दिस थिंग्स हॅपनिंग इन द वर्ल्ड. आम्ही लिटरली माउंटनच्या 720 मीटर्स बिलो द ग्राउंड लेवल होतो मी माउंटनच्या. व्हिडिओ मध्ये पण ऍड करेल, करणार आहे म्हणजे त्या हा. clip तुम्ही बघितल्याच असेल आधी. तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघा गाईस की लाईक माउंटन वरती आहे बट यू आर डाऊन द माउंटन्स अँड किती लोकांनी शोध लावलाय. आणि ते पण लिटरली तुम्ही बघितलं ना, जीसस क्राइस्ट बॉर्न होण्याच्या आधीपासून लोक मायनिंग करत होते. हो म्हणजे लाईक म्हणजे- इट वॉज लाईक अ व्हेरी हिस्टॉरिकल थिंग्स फॉर अस टू सी अँड नो अँड दॅट द मेन थिंग दॅट दिस इज स्टील ऑन. इट इज नॉट ऑफ. दे आर स्टील मायनिंग. 7,000 years plus they are still mining and they took us like deep guys. We went like on the roller coaster on that slide also. It's like a wonder guys, like you're going deep inside somewhere and then after that आम्ही आलो वरती. आणि एक मिनिट, मला एक पॉइंट ऍड करायचा आहे गाईज. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आम्ही खूप कव्हर करायचं ट्राय केलंय. मोस्टली तुम्ही ना म्हणजे असं विचार करू शकता की तुम्ही 70-80% आमच्या व्लॉग मध्ये बघितलं ते. 80-90% guys. हा, कारण आम्ही त्यांनी जे पूर्ण try इन्फॉर्मेशन केलं. दिलं ना आम्हाला, once everyone went we tried to give the information to you हा, and we wanted क्लिफर्ड to show खूप you. चांगला स्टुडंट आहे. क्लिफर्डने प्रॉपर ते ऐकलं. क्लिफर्डने तुम्हाला प्रॉपर सगळं सांगितलं पण आहे हो, कारण ब्लॉग. मला ते क्राइस्ट बिफोर क्राइस्ट लिहिलं होतं. आय वॉज थिंकिंग लाईक व्हॉट इज दिस अँड देन वेन दे एक्सप्लेन इन द व्हिडिओ दॅट बिफोर जीसस क्राइस्ट, बिफोर 700 years बिफोर देम ऑल्सो दे वर डुईंग मायनिंग. देन आय अंडरस्टँड ओके दिस इज द रिझन. तर आम्ही तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि येस, हा तू काहीतरी म्हणणार होता आता. हा, आम्ही जेव्हा वरती आलो ना गाईज परत सगळं संपून, वी वर थिंकिंग लाईक मॅन कम ऑन वी आर ऑन द माउंटन्स नाव, वी वर इटिंग अँड वी वर समवेट बिलो द ग्राउंड. म्हणजे कुठेतरी असं तिथे बघून असं वाटत होतं, अरे आपण आता अंडरग्राऊंड कुठेतरी होतो. आणि आणि जर्मनी wow. क्रॉस करून आलो. मेन Guys, म्हणजे आम्ही अंडरग्राउंड जे बॉर्डर क्रॉस केलं, बॉर्डर कंट्रोल होतं त्याचं ऍक्च्युअल बॉर्डर कंट्रोल अँड इट वॉज लिगलाइज. लाईक वाव, इट्स लाईक अ वंडर गाईज व्हॉट वी डिड टुडे. आणि तुम्ही ऑलवेज बघितलंय की मी ब्लॉग मध्ये दाखवत असते गाईज आम्ही या बाउंड्रीतून त्या बॉर्डर मध्ये म्हणजे चाललो. लिटरली वी वर अंडरग्राउंड, वी क्रॉस द जर्मन बॉर्डर, वी वेंट टू जर्मनी, वी टूक अ राउंड, वी केम बॅक टू ऑस्ट्रिया. इट वॉज Yeah. ऑल अंडरग्राउंड. म्हणजे गाईज इमॅजिन, जेवढं जग वरती दिसतंय त्यापेक्षा डबल टिपल जग खाली पण आहे. सो इट्स जस्ट इन युअर फेट. गो एक्सप्लोर एव्हरीथिंग यू कॅन. अँड जर कधी तुम्ही ऑस्ट्रियाला आला, जस्ट डोंट गो टू हालस्टाट अँड डोंट गो टू फॅन्सी प्लेसेस. एक्सप्लोर दिस हा, गाईज. तुम्हाला सांगू का खरं, नाही तर आज आमचं काय झालं असतं, आम्ही फक्त साल्सबर्ग ना सिटी एक्सप्लोर केली असती. आणि युरोपमध्ये इफ तुम्ही पण आले ना, तुम्हाला कळेल की आर्किटेक्चर इज मोर ऑर लेस सेम असतं सिमिलर सगळ्या कंट्रीचं किंवा पर्टिक्युलर लाईक सिटीचं वगैरे. सो वी ऑल्सो थॉट की थँक्यू की आम्ही ना हे केलं आज आणि खूप काही एक्सप्लोर करायला मिळालं आणि खूप नवा एक्सपिरियन्स होता. सो आम्ही आता जास्त गप्पा नाही मारत, नाही तर तुम्ही खूप पकसाल. सो आमचं हॅशटॅग ज्ञान बंद झालं. But it's a good day. Guys, mostly this is like the second last vlog that is coming from the Austrian episode. Stay tuned. Tomorrow's day is going to be a drive back to home. 1100 kilometers journey. जे तुम्ही पण आमच्यासोबत ड्राईव्ह करणार. सो उद्या सकाळी मस्त आज रिलॅक्स झोपा, कारण उद्या सकाळी तुम्ही आमच्यासोबत ड्राईव्ह पॅक करणार आहे. येस. सो याच्या पुढचा व्लॉग असणार आहे ड्राईव्ह बॅक टू नेदरलँड्स. With a little bit of GAN also in between. येस, आम्ही आमचे एक्सपिरियन्स सांगू थोडे. हो. सो गाईज,
जर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितलेला असेल तर, आणि एक सेकंड गाईज, हे जर तुम्हाला वाटत असेल हे काय आहे, त्याचं डॅश कॅम. ओके, यातले मी खूप भारी भारी व्हिडिओ काढणार आहे. तुम्हाला जर पाहिजे पण असेल ना डीएम दिस इज करा, अ मी फुल्ली इंटिग्रेटेड डॅश कॅम. पाठवते. इंटिग्रेटेड डॅश कॅम आहे. हम्म. जस्ट टू ऑल विल थिंक की हे काय आहे डॅश कॅम. सो गाईज, जर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितलेला असेल तर वी डिझर्व अ लाईक गाईज. एवढं तुम्हाला सगळं नॉलेज देवी, डिझर्व अ लाईक. प्लीज लाईक. आणि आम्ही पूर्ण एफर्ट्स घेऊन तुम्हाला पूर्ण म्हटलंय ना, मी 70-80% दाखवलंय मायनिंगचं पण. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड फॉलो अस ऑन इंस्टाग्राम टू सी नाईस पिक्चर्स. येस गाईज, थँक यू And- फॉर वॉचिंग गाईज अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब बिलकुल विसरू नाव नका. इट्स इझी, जस्ट डू इट. सबस्क्राईब नाही, मी Super, कसं म्हणते, सबस्क्राईब. मला सहचा इश्यू आहे. मी तुम्हाला बोलले तर क्लिफर्ड बघा कसं ऍक्टिंग करतात. सबस्क्राईब. So guys, stay happy, stay safe and bye. We are signing off from Austria. नो, नॉट येट. टुमोरोज डे इज हा, स्टिल बाकी. उद्या आम्ही वापस जाऊ ना. तुम्हाला उद्या ब्रेकफास्ट पण दाखवा आपण जे खातो ते. चला बाय बाय. लेट्स गो गाईज, बाय बाय.